अभिनेता सोलापूरकर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बरळलाय। वेदानुसार भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात असं वक्तव्य राहुल सोलापूरकरने केलंय। रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव की जो आंबावडेकर नावाच्या गुरुजींकडनं दत्तक घेतला जातो आणि त्यांचंच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो। त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसं म्हणलेलं आहे, रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव की जो आंबावडेकर नावाच्या गुरुजींकडनं दत्तक घेतला जातो आणि त्यांचंच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो। त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसं म्हणलेलं आहे, स ब्रह्म जानयती ती ब्राह्मण, हा म्हणजे अभ्यास करून सगळं तो मोठं झालेला आहे। तसं त्या अर्थाने भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात वेदांमध्ये। सोलापूरकर, तुम्ही जिथे असाल तुम्ही बाबासाहेबांना अरे तुरे म्हणताय की तो अरे आम्ही म्हणू तो आमचा बाप आहे, बाप तू म्हणशील का माझा बाप आहे हा? अरे तुला एवढं बोलण्याचं स्वातंत्र्य त्या बाबासाहेबांनी दिलं। गप आपले शब्द मागे घे, शिवाजी महाराजांबद्दलचे मी मागे घे आणि यांच्याबद्दलही मागे घे, नाहीतर कोणी नाही मारलं तरी चालेल पण मी तुला जोडणार, मी तुला मारणार। बाबासाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही नाही सहन करणार। अरे तुझी लायकी काय? आम्ही जे वर्षानुवर्ष बोलतोय की मनुवाद्यांच्या डोक्यामधलं चातुर्वर्ण्याचं भूत कधीही जाणार नाही। जो शिकलेला असेल, जो ज्ञानी असेल तो ब्राह्मणच असेल, हा सोलापूरकर बोलतोय आणि तो बाबासाहेबांना ब्राह्मणही करून टाकतो। तर राहुल सोलापूरकरनी आता मला असं वाटतं की ऐतिहासिक बाबींवर बोलणंच टाळलं पाहिजे असं मला आता वाटतं। राहुल सोलापूरकर मी देखील त्यांना चांगलं ओळखतो, कलाकार म्हणून ते ज्येष्ठ आहेत, त्यांचा इतिहासावर अभ्यास आहे, परंतु त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतली आग्र्याची सुटका ती देखील मी मुलाखत बघितली आणि आज जर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काहीतरी बोलले असतील तर माझी त्यांना विनंती आहे मित्र म्हणून की त्यांनी आता इतिहासावर बोलणं टाळावं, कारण इतिहासाचा वेगळा उपयोग बोलण्यातनं ते जर करत असतील तर ते चुकीचं आहे आणि त्याच्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते।